महत्त्वाची अपडेट आहे। जिल्हा परिषदेमार्फत विविध योजना ह्या राबवल्या जातात। तर 2025ची महत्त्वाची आणि फर्स्ट योजना आहे जी 100% अनुदानावर महिलांना मिळणार आहे। तर यामार्फत झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन ही योजना म्हणजेच फ्रीमध्ये महिलांना मिळणार आहे, जी 100% म्हणजे एकही रुपया तुम्हाला भरावा लागणार नाही आहे। आणि ही योजना जिल्हा परिषदमार्फत म्हणजे ह्या मशीना ज्या आहे त्या झेरॉक्स मशीन आणि शिलाई मशीन जिल्हा परिषदमार्फत दिल्या जाणार आहे आणि ते पण 100% फ्रीमध्ये आणि अनुदानावर। तर बघूया काय याची पद्धत आहे, कशा पद्धतीने आपल्याला अनुदान मिळणार आणि काय फॉर्म भरावा लागणार। बघा, झेरॉक्स मशीन खरेदीसाठी 100% अनुदान देण्यात येणार आहे। ही योजना स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे। तर महत्त्वाचं आहे हे। तर बघा, याच्यासाठी पात्रता काय असणार आहे। अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, त्याचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे। केवळ मागासवर्गीय व दिव्यांग व्यक्तींसाठी ही योजना आहे। मागासवर्गीय म्हणजे सर्वच कास्टमधले आले, जे मागासवर्गीय आहे ते फक्त, जे ओपनमधले आहेत तेच नाही। आणि वार्षिक उत्पन्न त्यांचे 1 लाख रुपयापेक्षा कमी असणे आवश्यक आहे। सामाजिक पात्रता बघा, योजना विशेषतः 2 प्रमुख वर्गांसाठी आहे, मागासवर्गीय समाजातील व्यक्ती आणि दिव्यांग व्यक्ती। महत्त्वाचे टिप बघा, ही योजना खुल्या प्रवर्गातील नागरिकांसाठी उपलब्ध नाही। स्पष्ट सांगितलं आहे त्यांनी की खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी किंवा पुरुषांसाठी ही योजना नाही आहे, फक्त कास्टवाल्यांसाठी आहे। आवश्यक कागदपत्रे बघूया काय काय लागणार आहे। तर आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला हे महत्त्वाचे कागदपत्र लागणार आहे। आणि शैक्षणिक आणि सामाजिक कागदपत्रे बघा, शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे, जातीचा दाखला लागणार आहे, मागासवर्गीय अर्जदार असाल तर, आणि दिव्यांग असाल तर दिव्यांग प्रमाणपत्र लागणार आहे। इतर महत्त्वाची कागदपत्रे बघा, ग्रामसभेचा ठराव लागणार आहे, उत्पन्नाचा दाखला लागणार आहे, बँक खात्याचे म्हणजे तुमचं बँकेचं पासबुक लागणार आहे आणि फोटो, एवढे इथे डॉक्युमेंट लागणार आहे। योजनेचे फायदे तर 100% अनुदानावर मिळणार आहे, स्वयंरोजगाराची संधी मिळणार आहे, नियमित उत्पन्नाचे साधन होणार आहे आणि आर्थिक स्वावलंबनाला महत्त्व आहे। तसेच अर्ज प्रक्रिया बघूया। महत्त्वाचे मुद्दे घेतलेत मी फक्त। संबंधित विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नवीन नोंदणी करा, आवश्यक माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा। जर ऑनलाईन भरायचं असेल तर कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा। अर्जाची छाननी होणार, पात्र अर्जदाराची निवड होणार, अनुदान मंजुरी होणार, उपकरण तेव्हाच तुम्हाला जे 15,000 मशीनसाठी पैसे मिळणार आणि जे काही उपकरण ते मिळणार आहे ते पण तुम्हाला वितरित होणार। विशेष सूचना बघा, अर्ज करताना सर्व माहिती अचूकपणे भरा, कागदपत्रे स्पष्ट आणि वाचनीय असावी, एका कुटुंबातून एकाच व्यक्तीस लाभ घेता येईल, अर्जासोबत सादर केलेली कागदपत्रे मूळ प्रतीशी जुळणारी असावी। महाराष्ट्र शासनाची ही योजना मागासवर्गीय आणि दिव्यांग नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण संधी आहे। यामुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत होईल आणि त्यांचे जीवनमान उंचावेल। योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नागरिकांनी लवकर अर्ज करावा। या योजनेमुळे समाजातील दुर्बल घटकांना स्वावलंबी होण्यास मदत होईल आणि त्यांच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल। या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या तालुका कार्यालयात संपर्क साधावा। बघा, आणखी काही माहिती लागत असेल तर जे आपलं तालुका कार्यालय आहे म्हणजे तहसीलचे ठिकाण आहे तिथे जाऊन तुम्ही विचारपूस करू शकता। तालुका कार्यालयात जाऊन किंवा शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुम्ही माहिती करून घेऊ शकता। अशा पद्धतीने ही माहिती आहे आणि खूप महत्त्वाची अशी योजना आहे ज्यामार्फत सरकार आपल्याला 100% अनुदानावर झेरॉक्स मशीन व शिलाई मशीनही देणार आहे। त्याच्यामुळे सर्वांनी फॉर्म भरा, फक्त खुला प्रवर्ग यात नाही चालणार, सर्वांसाठीची योजना आहे, महिला पुरुष दोन्हीसुद्धा फॉर्म भरू शकतात। चला तर भेटूया अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन नवीन व्हिडिओ।